एक नाही, दोन नाही, पण 12 वर्षात एकदा सुद्धा नाथरायांना कळून आलं नाही की आपल्याकडे भगवंत पाणी भरतोय. कारण त्यांचं प्रारब्ध होतं. त्यांनी आधी जे करून ठेवलेलं होतं ते आता भोगत होते. त्यांनी आधी काय केलं होतं? रामेश्वरची कावड काशीला अर्पण करायची होती. ती रामेश्वरवरनं आणली, आता विश्वेश्वराला अर्पण करायची. ते कोणाला पाजलं पाणी? विश्वेश्वराला नाही अर्पण केलं, तिथे केलं, गाढवाला. त्यांना तिथे पांडुरंग दिसला, आम्हाला माणसात दिसत नाही. त्यामुळे आमची कर्मगती कशी असते? ती आंधळ्यासारखी असते. आम्ही फिरतो 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 फिरतो, जिथे जायचंय ती जागा आली ना की नेमका आमचा पदर सुटतो आणि आम्ही भिंतीचा आधार घ्यायला जातो, पदराचा आधार घ्यायला जातो आणि पुन्हा फिरत बसतो. कारण आमच्या प्रारब्धातच ते नव्हतं, प्रारब्धातच ते नव्हतं. एक मागे कधीतरी सांगितली असेल गोष्ट, पण विसरली असेल तर परत एकदा सांगते. कथा छान आहे ती. एक सावकार होते आणि ते सावकार एका साधू पुरुषांकडे नेहमी जायचे, नेहमी जायचे. आता ते तीर्थयात्रेला आपल्या आईला घेऊन चाललेले होते. त्यांनी त्या साधू पुरुषांना विचारलं की मी एवढी तीर्थयात्रा करणार आहे, मला कुठेतरी भगवंत भेटेल का हो? ते म्हणले अजिबात भेटणार नाही, अजिबात तुला भगवंत भेटणार नाहीये. का मुलं आणि निघाले काशी यात्रेला, ट्रिपला जायला. अहो तिथे गाडीच्या तिथनं ते सामान उचलून आता त्या गाडीमध्ये ठेवायचं, तर एक छोटा मुलगा धावत धावत आला आणि म्हणाला की काका काका मी तुमचं सामान उचलून ठेवू का वर? तो म्हणला अजिबात ठेवू नको, मी तुला काही पैसे देणार नाही. तो म्हणला नको देऊ पैसे, तुम्हाला मदत तर करतो ना. म्हणून ते सामान उचललं. आठव पण पैसे देणार नाही, हा खायला पण मिळणार नाही, नका देऊ. उचललं, ठेवलं, गाडी सुरू झाली, गेले. आता परत ते उतरवून घ्यायचं. आता एक मुलगा धावत धावत आला 18-20 वर्षाचा. काका काका थांबा थांबा, मी उचलतो, अजिबात हात लावू नको, पैसे मिळणार नाही. अहो नका देऊ पैसे, मी कुठे पैशासाठी आले? तुम्हाला मदत करायची म्हणशील आणि नंतर काहीतरी म्हणशील काहीतरी द्या, अजिबात काही मिळणार नाही, देऊ नका. त्या